जो मुलगा किंवा मुलगी सतत आईवडिलांना घालून पाळून बोलतो, आईवडिलांची निंदा नालस्ती करतो, आईवडिलांना मानसन्मान देत नाही, म्हणजे आईवडिलांना काही समजत नाही असं त्याला सतत वाटत राहते, असा मुलगा असो की मुलगी, ते आईवडिलांनी दिलेला जन्म हा त्यांनी जग पाहिलं, दुनिया पाहिली, अतिशय कष्टाने आणि अतिशय प्रेमाने आई आपल्या मुलांना 9 महिने आपल्या उदरामध्ये वाढवत असते. 9 महिन्याची ऊर्जा, 9 महिन्याचं अन्न, 9 महिन्याचं बनलेलं रक्त ती आपल्या मुलांना देत असते. त्या मुलाला, त्या बाळाला ती देत असते. तिच्या स्तनामधून ज्या काही दुग्ध धारा ज्या 32 असतात त्या प्रत्येक आई आपल्या मुलीला पाजते आणि अतिशय प्रेमाने ती त्याचं संगोपन करते, त्याचं पोषण करते. अशी आई की ज्या आईला मोठे झाल्यानंतर, मुलं मुली तरुण झाल्यानंतर, कमावते झाल्यानंतर, त्यांच्या पंखामध्ये बळ आल्यानंतर आईला वडिलांना घालून पाळून बोलतात, हे अतिशय अनुचित आहे. आणि अशामुळे मग आईवडिलांचं मन दुखते, आईवडिलांना वाईट वाटते, त्यांच्या डोळ्यामधून अश्रू वाहतात आणि त्यांना खूप त्रास होतो, त्यांच्या हृदयाला वेदना होत असतात. आणि हे जर मुलींना कळत नसेल, ते इतके अजाणते असतील, तर ते जीवनामध्ये कधी सुखी राहू शकत नाही. आता सुख हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, प्रत्येकाची कल्पना सुखाची ही वेगवेगळी आहे. परंतु मानसिक सुख आणि आयुष्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे ज्या मूलभूत गरजा आहेत, ह्या प्रत्येकाच्या भागत असतात असं नव्हे. तर ज्यांच्या भागत असतील ते सुखी आहेत. आणि लोभ, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, हेवा हा त्या व्यक्तीमध्ये नसावा. जर असेल तर तो व्यक्ती कदापि सुखी राहू शकत नाही. मी माझं भलं व्हावं असं मला जर वाटत असेल तर इतरांचंही भलं व्हावं अशी मंगल कामना मी केली पाहिजे. मला जर दुःख नको आहे तर इतरांनाही दुःख मिळू नये अशी मंगल कामना मी केली पाहिजे. मला आनंद हवा असं जर मला वाटते तर इतरांनाही आनंद मिळावा अशी सद्भावना, अशी मंगल कामना ही माझी असली पाहिजे. प्रत्येकाने मंगल कामना केली पाहिजे की मला जे हवं आहे किंवा मला सुख अपेक्षित आहे आणि मी सुखी राहावी असं मला जर वाटत असते तर तुम्हाला या भूतलावर जे काही प्राणीमात्र आहेत, 10 दिशांमध्ये जे काही जीवजंतू आहेत, त्या सर्वांचं मंगल हो, त्या सर्वांचं मंगल हो अशी भावना तुमच्या मनाची असली पाहिजे. तुमचं मन हे प्रबळ असलं पाहिजे, तुमचं मन हे उपेक्षेकडे गेलेलं पाहिजे, तुम्ही मनाचं दमन केलेलं असावं. जो व्यक्ती आपल्या मनाचं दमन करतो तो व्यक्ती आपल्या शरीराचे सर्व इंद्रिय ताब्यात ठेवत असतो. आणि म्हणून माणसाने आपलं मनाचं दमन केलं पाहिजे. सद्विवेक बुद्धीतून निघालेले विचार, सद्विवेक बुद्धीतून येत असलेले विचार आणि तुम्ही दमन केलेल्या मनातील भावना ह्या अतिशय उत्तम प्रतीच्या असतात आणि अशा व्यक्तीला परमोच्च सुखाची प्राप्ती होत असते. जो इतरांचंही भलं चिंतित असतो, जो इतरांनाही सुख मिळावं हीच कामना करीत असतो आणि तो सर्वांसाठी कष्ट करतो, शारीरिक कष्ट करतो, मानसिक कष्ट करतो, तो या जगामध्ये अतिशय सुखी राहत असतो. आणि म्हणून आपण जगत असताना सर्वप्रथम आपण आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, हाडाचे काळं करून आपल्याला लहानसं मोठं केलं, शिक्षण दिलं, नोकरीवर लावलं किंवा जीवन जगण्यासाठी, मानवी जीवन जगण्यासाठी सज्ज केलं. अशा आईवडिलांना आपण वंदन केलं पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी काय केलं याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि जर जाणीव ठेवली तर तुमचेही मुलं तुमच्या कर्तव्याची, कर्तृत्वाची जाणीव ठेवतील आणि तुम्ही सुद्धा सुखाने, समाधानाने जगू शकाल.